आज दुपारच्या जेवणामध्ये कुठलाही स्पेशल असा मेनू न बनवता आज मी इथे साधा सिंपल घरोघरी केला जाणारा असा मी इथे बेत बनवते आहे। त्यासाठी इथे मी दुधी घेतलेला आहे। दुधी चांगला धुवून घेतला आणि हा पूर्ण न वापरता यातला मी छोटासा तुकडा कापून घेतलेला आहे। आता हा मी कट करून घेते, याची साल काढून घेतली आहे आणि दुधी थोडासा खाऊन बघायचा, कडवट असेल तर तो जेवणामध्ये वापरायचा नाही। हा कडवट नाही आहे दुधी, मी तो त्याची चव बघितलेली आहे। हा मी कट करून घेते आहे। दुधीमध्ये ज्या मधल्या बिया आहेत किंवा तो मधला भाग आहे तो जास्ती जून असेल तर तो घ्यायचा नाही, हा कोवळा आहे त्यामुळे मधल्या बियांसहित मी हा कट करून घेतला आहे। आता इथे मी एक कुकर घेतला आहे, कुकरमध्येच मी सगळं झटपट जेवण बनवणार आहे। दुधीच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। तूर डाळ मी इथे घेतली आहे, थोडीशी तूर डाळ कुकरमध्ये घालायची आहे। अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे मी। ही डाळ 2 ते 3 वेळा चांगली धुवून घ्यायची। डाळ धुवून यातलं पाणी काढून टाकायचं। आता यामध्ये मी परत पाणी घालते आहे। या माझ्या कुकरमध्ये 2 डबे बसत नाहीत त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्येच मी ही डाळ शिजायला ठेवते आहे आणि भात मी डब्यामध्ये ठेवणार आहे। असंच डायरेक्ट लावते आहे त्यामुळे नेहमीपेक्षा थोडंसं डाळीमध्ये मी जास्ती पाणी वापरलं आहे। यामध्ये मी कट केलेला दुधी घालून घेते आहे। बरेच जणांना दुधी खायला असं आवडत नाही किंवा दुधीची भाजी असेल तर खाल्ली जात नाही, मग अशा पद्धतीने डाळीमध्ये घातली तर ओळखत नाही की यामध्ये दुधी आहे। आता यामध्ये मी एक अर्धा टोमॅटो कट करून घातलेला आहे। आता यामध्येच मी भाताचा डबा देखील लावणार आहे। इथे मी इंद्रायणी भात घेतला आहे, कुकरचा डबा घेतला आहे। यामध्ये 1 वाटी तांदूळ घालायचे आहे। तांदूळ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा चांगला आणि जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी मी यामध्ये घालून घेते आहे। हा डबा मी या डाळीच्या कुकरमध्ये ठेवते आहे। भातामध्ये चवीनुसार मीठ घातलं। आता हा जो कुकर आहे यामध्ये एक अशी छोटी प्लेट ठेवली, याच्यावरती हा भाताचा डबा ठेवायचा आहे आणि यावरती अजून एक झाकण ठेवते आहे आणि याच्यावरती रताळ उकडण्यासाठी मी ठेवते आहे। चांगलं धुवून घेतलं आहे रताळ। आता हे देखील आपल्याला उकडून घ्यायचं आहे। याला मी आता झाकण लावते आहे। तुमच्याकडे 2 डबे कुकरमध्ये बसत असतील तर तसं तुम्ही लावू शकता। यामध्ये 2 डबे बसत नाहीत त्यामुळे डायरेक्ट डाळ आणि त्यामध्ये मी एक भाताचा डबा ठेवलेला आहे। कुकर होतोय तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेते आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून छान मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे। एका बाजूला कुकर होतोय, बऱ्यापैकी अर्ध्या तासामध्ये हा पूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो, कारण यामध्ये आपण कुठलंही वाटण स्पेशली बनवत नाही आहे। एकदम झटपट साधा सिंपल असा स्वयंपाक बनवतोय, अगदी झटपट होतो। कुकरची अजूनही शिट्टी झाली नाही तोपर्यंत इथे माझी कणिक मळून तयार झाली आहे। आता बाकीची तयारी होईपर्यंत 5 मिनिटे ही कणिक भिजण्यासाठी मी बाजूला ठेवते आहे। आमटीसाठी इथे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे। इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात। आता मी याचा गॅस बंद करते आहे आणि कुकर थंड व्हायला बाजूला ठेवते। कुकर थंड होतोय तोपर्यंत इथे मी चपाती बनवून घेते आहे। अशाच अजून मस्त मस्त रेसिपी आपल्या इंस्टाग्रामला देखील येत असतात, तिथे जर तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। इथे मी छान अशा चपात्या बनवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला अशाच पद्धतीच्या अजून साध्या सिंपल घरगुती थाळी रेसिपी जर बघायच्या असतील तर तसं मला कमेंट करून सांगा, मी ते बनवायचा नक्की प्रयत्न करेन। इथे माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत। कुकर देखील आता आपला पूर्ण थंड झाला आहे। रताळ पण एकदम छान असं मऊसूत शिजलंय, ते शिजतं लगेच, त्याला काही वेळ लागत नाही। भात पण तयार झालाय। ही जी दुधी घातलेली डाळ आहे ही आपल्याला एकदम चांगली घोटून घ्यायची आहे। यामध्ये दुधी दिसता कामा नये, छान एकजीव एकसारखं असं हे आपल्याला करून घ्यायचं आहे। कढई मी गरम व्हायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, हिंग घालायचं आहे, एक कांदा जो आपण कट करून घेतला तो घालायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात मी इथे, हळद पाव छोटा चमचा, आलं लसूण 1 छोटा चमचा घालायचा आहे। आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालते। तुम्हाला कितपत तिखट आवडते त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता। 2 चमचे मी कांदा लसूण मसाला घातला। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। या मसाल्यांना छान असं तेल सुटलं की जी आपण घोटून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे।
आता यामध्ये हवं तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. मी 1 ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे. आता ही डाळ आपल्याला एक 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजते आहे तोपर्यंत इथे मी रताळ्याची कोशिंबीर बनवते आहे. मस्त चटपटीत अशी लागते. रताळ सोलून घ्यायचं आहे, त्याची साल काढून घेते आहे मी आणि याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने फोडी किंवा थोडंसं कुस्करून असं घेतलं तरी चालेल. इथे आपली आमटी तयार झाली आहे. मस्त वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घातली. छान अशी ही दुधी घालून केलेली आमटी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आता इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलं आहे. त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची मी कट करून यामध्ये घातली आहे आणि हे आपल्याला रताळ्यामध्ये घालायचं आहे. ओलं खोबरं घालायचं आहे किसलेलं, कोथिंबीर घालायची, लिंबाचा रस आवर्जून यामध्ये घालायचा आहे. मस्त चटपटीत चव लागते. पाव चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, हवं तर चिमटभर साखर घालू शकता, पण रताळ गोड असतं त्यामुळे नाही घातली तरी चालेल. मस्त चटपटीत अशी ही रताळ्याची कोशिंबीर, पौष्टिक आणि चविष्ट ही दुधीची डाळ, गरमागरम चपाती, गरमागरम भात, दही, लोणचं, साधा सिंपल मस्त चविष्ट असा हा माझा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.